आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हातार बुवा, हो म्हातार बुवा, अहो ऐका तरी. हो म्हातार बुवा, मी किती विनवतोय, अहो थांबा तरी. तुम्ही त्या म्हातारी सवय असे का भांडता? मी कुठे भांडतो? तीच वाद उकरून काढत असते. ते जे काही असेल ते, पण तुम्ही का भांडता? अहो उलट तुम्ही आम्हाला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. आम्ही काय मार्गदर्शन करणार? का नाही? अहो आमच्यावर वेताळाचे संकट आले आहे. त्यातून बाहेर पडावयास आशेचा किरण म्हणून गावात एक शिवलिंग निर्माण झाले, हे तरी मानता ना तुम्ही? माझ्या भाकड गोमातेला त्याच शिवलिंगावर पाना फुटला, हे तर सर्व गावाने पाहिले आहे. थेंबभरही दूध न देणाऱ्या माझ्या गोमातेने ते शिवलिंग पूर्ण भिजवून टाकले होते. म्हणजेच काहीतरी सुखकर होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी आपल्यासारख्या जाणत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास त्या वेताळाच्या संकटातून आम्ही नक्की बाहेर पडू शकू. माझी आपल्याला विनंती आहे, आपण कुठेही जाऊ नये, येथेच थांबावे. मी राहीनही समंजसाने, तेही तुमच्या भल्यासाठी, केवळ आणि केवळ तुमच्या भल्यासाठी. पण त्या म्हातारीच्या रागाचं काय करायचं? येता जाता मला बोल लावत असते. सहन करायचे म्हटले तरी किती करायचे? त्यास काही अंत आहे का नाही? तुमचे म्हणणे उचितच आहे. अहो पण काहीतरी मार्ग निघेलच की. तुम्ही आता कुठेही जाऊ नये असे मज वाटते आहे. तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला श्वासापलीकडे गरज आहे. आपण येथेच थांबावे. तुम्ही कोठे राहता? मसन वाटेत. असं बोलू नये. अतिराग बरा नव्हे. तुम्ही एक कार्य करा. तुम्ही त्या म्हातारबाईं सामोरी जाऊ नका. तुम्ही माझ्या समवेत माझ्या घरी चला. तुझ्या गृही आणि तुझ्या सवे, तुझ्या गृही तुझ्या सवे आलो तर तुझ्या घरच्यांना ते रुचेल का? हा माझा माणूस माझ्या सवे असेल, तोही तुझ्या गृही येईल. तुला रुचेल का हे? होय, मी शब्द देतो. परंतु परत काही अडचण उद्भवली तर तिथून मी हलणार नाही. नाही उद्भवणार. माझी पत्नी माझ्या शब्दाबाहेर नाही. मला आपला पाहुणचार करण्याची संधी द्या. हा ठीक आहे. इतका आग्रह करतोच आहेस तर येतो तुझ्या गृही. चल. चला. तुम्ही शिवलिंगाला छत घालता आहात. महादेव तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील. आजीबाई, अहो तुम्ही अशा उन्हात का उभ्या? तेथे सावलीत बसा. अशी तब्येतीची हेळसांड करू नका. नाही मुली, माझे शंभू महादेव असे उन्हात आहेत. त्यांना असे उन्हात ठेवून मी सावलीत नाही बसू शकत. हरकत नाही. मग तुम्ही माझ्या गृही मुक्कामाला तरी चला. त्या दिवशी आलात, माझ्या नाथांसाठी औषध दिलेत आणि तेथून कुठे गेलात काहीच उमगले नाही. आज तुम्ही भेटलात, अतिव आनंद झाला. कृपा करून माझ्या गृही चला. आणि हो, इकडे तिकडे फिरू नका. तो वेताळ सगळ्यांची वाट अडवतो म्हणे. आजीबाई, तुम्ही राहता कोठे? माझे स्थान दूर आहे. मग तर तुम्ही आमच्या गृही चलाच. आम्हास आनंद होईल. आमच्या सुखासाठी चला. परंतु तुझ्या नाथांना चालेल का? नाही म्हणजे उगाच अपमानित करून बाहेर जाणे मला चालणार नाही. माझे पती काहीच म्हणणार नाही.
ते माझ्या शब्दाबाहेर नाहीत. आता तरी याल ना? हे बघ, व्यापार करणारे आपल्या चारही दिशांस खूप आहेत. तुला जर त्या सर्वांवर मात द्यायची असेल तर तुला व्यापारातील काही साध्या साध्या क्लुप्त्या अंगीकाराव्या लागतील. प्रथम, आपल्या वस्तूची जनांना सवय लावायची. इतरांपेक्षा 4 पैसे कमीने आपली वस्तू विकायची. याने काय होणार? लोकांना तुझ्याचकडून वस्तू घ्यावी असे वाटू लागेल. मग त्यातून त्याचा खप वाढेल आणि मग या सर्व वस्तूंचा नफा पाहशील तर तो जास्तच असेल. हा, पण तू तुझ्या वस्तूंची गुणवत्ता ढळू देऊ नकोस, नाहीतर लोकांचा तुझ्यावरचा विश्वास नाहीसा होईल. व्यापारात वस्तू आधी आपल्यावरील विश्वास विकावा लागतो, मग वस्तूऐवजी आपला विश्वास विकत घेऊ लागले की समजायचं आपला व्यापार हा बहरत चाललेला आहे. चला. हा मार्ग माझा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगून देखील इथे येण्याचे धाडस कसे झाले तुमचे? आता आला आहात तर इथून परत जाऊ शकणार नाही तुम्ही. मी क्षणार्धात तुम्हाला भस्म करून टाकेन. या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही मी. याच्याकडे लक्ष ठेव. आम्ही गृही प्रस्थान ठेवतो. गृही गेल्याशिवाय यांची परिस्थिती ठीक होणार नाही. चला.